निष्ठा प्रशिक्षण 3.0 मॉड्यूल 10 पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानासाठी शालेय नेतृत्व। मॉड्यूल 10 मधील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पहा। मॉड्यूल 10च्या मूल्यमापन प्रश्नोत्तरीतील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट शैक्षणिक नेतृत्वासंबंधीच्या चौकटीचा भाग नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करणे। आपला दुसरा प्रश्न आहे, कोणते कौशल्य हे मुलासाठी औपचारिक शालेय शिक्षण प्रक्रियेचे प्रवेशद्वार म्हणून मानले जाऊ शकते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्ये। पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 3री हा मुलांसाठी शिकण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे कारण तो टिंब-टिंब हे स्थित्यंतर दर्शवतो। या प्रश्नाचे उत्तर आहे वाचायला शिकणे ते शिकण्यासाठी वाचणे। आपला पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 1लीच्या वर्ग शिक्षकाने मुलांनी सकाळी शाळेत नियमित वेळेवर यावे व ती त्यांची सवय व्हावी यासाठी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना शाळेत आल्यावर करावयाची कार्य नियमित देणे, जसे की गट वाचन। पुढचा प्रश्न आहे, सहयोगी नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हितधारकांमध्ये परस्पर विश्वास आणि आदरभावाची निर्मिती। पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणता शाळा कुटुंब समुदाय यांच्यातील सहभागाचा प्रकार नाही? याचे उत्तर आहे सहभाग। पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक नेतृत्वाचा टिंब-टिंब सकारात्मक प्रभाव पडतो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांच्या अध्ययन क्षमतेवर। पुढचा प्रश्न आहे, शालेय विकास आराखडा ही शाळा आधारित उपक्रम आहे जी शालेय प्रमुख टिंब-टिंब अंमलात आणतात। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी, शिक्षक, पालक, समुदाय आणि SMC सदस्य यांच्या सहकार्याने। पुढचा प्रश्न आहे, 3 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य धोरणांपैकी एक धोरण टिंब-टिंब मूल्यांकन असेल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांचे त्यांच्या विविध कार्यकलापांच्या निरीक्षणातून। पुढचा प्रश्न आहे, 3 ते 9 वर्षाच्या वयोगटातील मुलांशी वागताना शालेय नेत्याची योग्य वृत्ती कशी असावी? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक सकारात्मक आणि लवचिक मानसिकता। पुढचा प्रश्न आहे, दूरदृष्टीबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे दूरदृष्टीसाठी कोणतीही निर्दिष्ट कालमर्यादा नाही। पुढचा प्रश्न आहे, शालेय प्रमुख 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना टिंब-टिंब याद्वारे गुंतवून ठेवू शकतो। या प्रश्नाचे उत्तर आहे खेळ आधारित अध्यापन पद्धतीद्वारे गुंतवून ठेवू शकतो। मुलांची तर्क करण्याची आणि दैनंदिन जीवनात साध्या गणितीय संकल्पनांचे उपयोजन करण्याची क्षमता हा टिंब-टिंब याचा भाग समजला जातो। या प्रश्नाचे उत्तर आहे पायाभूत संख्याज्ञान। खालीलपैकी कोणते FLN विकासाचे विकासात्मक उद्दिष्ट नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुले प्रभावी वाचक बनतात। खालीलपैकी कोणते लवचिक नेत्याचे गुणवैशिष्ट्य नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे लोकांचे मत न ऐकणारा। पुढचा प्रश्न आहे, शाळा बाल शिक्षणात विविध कुटुंबांचा सहभाग कोणत्या प्रकारे करू शकत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थ्यांना फक्त गृहपाठ देऊन। खालीलपैकी कोणत्या बाबीचा घरच्या शिक्षणाचा सहभाग प्रकारात समावेश केलेला नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पालक निरक्षर असल्यास त्यांच्याशी भेदभाव करणे। मजकुरातून अर्थ काढण्यासाठी मुलांची अचूकता, वेग, अभिव्यक्ती आणि आकलनासह मजकूर वाचण्याची क्षमता ही सर्व
टिंबटिंब संबंधित वैशिष्ट्य आहेत? याचे उत्तर आहे वाचनाच्या ओघाशी. शालेय नेतृत्व पुढीलपैकी कोणती बाब करू शकते? याचे योग्य उत्तर आहे मुलांमध्ये भक्कम अशा पायाभूत अध्ययन क्षमता निर्माण करणे. पुढचा प्रश्न आहे हितधारकांसोबतच्या सहयोगी प्रक्रिया या टिंबटिंबला प्रोत्साहन देऊ शकतात. याचे उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीबाबत सामायिक जबाबदारीला. पुढचा प्रश्न आहे FLNच्या संदर्भात प्रौढ आणि मुलांमध्ये काय संबंध असणे आवश्यक आहे? याचे योग्य उत्तर आहे भयमुक्त आणि आनंदाचे. पुढचा प्रश्न शैक्षणिक मार्गदर्शकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व शालेय प्रक्रियांमध्ये मूल केंद्रस्थानी आहे. प्रभावी शाळा पालक सहभागावर विश्वास ठेवणारे प्रमुख हे सांगण्याची अधिक शक्यता असते की? याचे योग्य उत्तर आहे सर्व पालक आपल्या मुलांना मदत करू शकतात. या प्रश्नामध्ये काही कारणास्तव आपण पूर्ण प्रश्न दाखवू शकत नाही. वर दिलेल्या प्रश्नावरून आपल्याला प्रश्नाची कल्पना येतेच. हा प्रश्न आहे शालेय नेतृत्वाच्या कोणत्या आदर्श नमुन्यामध्ये नेतृत्व करणारी एखादी व्यक्ती ही मुलाच्या सांस्कृतिक व भाषिक? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संदर्भ विशेष नेतृत्व. पुढचा प्रश्न आहे शिक्षकांनी नवीन माहिती दिली पाहिजे आणि तिची टिंबटिंब जोडणी केली पाहिजे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना आधीच माहीत असलेल्या गोष्टींशी. पुढचा प्रश्न आहे यापैकी कोणती संकल्पना शाळांमध्ये FLN योजना राबवण्यासंबंधी नाही? याचे योग्य उत्तर आहे समुदाय व पालक यांच्याशी संवाद नसणे. पुढचा प्रश्न आहे FLN मोहीम सशक्त करण्यासाठी शालेय नेतृत्वाचा कोणता नमुना योग्य ठरत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे शैक्षणिक नेतृत्व. एक मूल डाव्या हाताने लिहिते आणि त्याद्वारे सर्व गोष्टी करण्यास त्यास सोयीस्कर वाटते. त्या मुलाला टिंबटिंब पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर आहे त्याच्या पसंतीस प्रोत्साहन दिले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे परिवर्तनवादी नेतृत्वासाठी यापैकी कोणते लागू नाही? याचे योग्य उत्तर आहे आर्थिक व्यवस्थापन. पायाभूत शिक्षणाच्या आरंभीच्या वयातील मुलांसाठी खालीलपैकी कोणत्या वर्ग अध्यापन पद्धती विकासाच्या दृष्टीने योग्य असतील? या प्रश्नाचे उत्तर आहे हळूहळू नवीन संकल्पनांचा परिचय करून देणे. शाळा 3 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांचे मूल्यांकन पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी आयोजित करणे आवश्यक आहे? याचे योग्य उत्तर आहे त्यांच्यातील ऊर्जा, त्यांच्या गरजा आणि. पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मार्गदर्शकांचे हे कौशल्याचे एक व्यापक क्षेत्र आहे ज्यामध्ये नेत्यांकडे टिंबटिंब आवश्यकता असते. या प्रश्नाचे उत्तर आहे 3 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त अध्यापन. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती शिक्षण पद्धती 3 ते 9 वर्ष वयोगटातील मुलाशी संबंधित नाही? याचे उत्तर आहे सॉक्रेटिस संवाद. शाळा प्रमुख पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षकांशी प्रभावी संबंध कसे निर्माण करू शकतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांच्या विकासात्मक गरजांबद्दल शिक्षकांशी चर्चा आणि नियोजन. खालीलपैकी कोणती संकल्पना ही मुलाच्या शिक्षणातील खंडाचा परिपाक म्हणून ओळखल्या जाऊ शकते? याचे योग्य उत्तर आहे एकंदर अध्ययन तूट. टिंबटिंब ही शैक्षणिक प्रमुखाची भूमिका असते. या प्रश्नाचे उत्तर आहे मुलांसाठी विविध शैक्षणिक सरावांवर शिक्षकांना प्रशिक्षण देणे. शालेय प्रमुखाची कोणती विशेषता पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी योग्य नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे अधिकारवादी भूमिका.
पुढचा प्रश्न आहे, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ही संकल्पना टिंबटिंब मुलांना लागू होते. याचे उत्तर आहे 3 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांना ही संकल्पना लागू होते. FLNच्या संदर्भात शालेय विकास योजनेसाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 3 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांच्या विकासात्मक